नमस्कार मित्रांनो. एवढ्या सकाळी पहाटे थंडीचे उठून आम्ही सगळे आता कुठं निघालोय, ह्याचं एक सरप्राईज आहे पुढे, जे तुम्हाला कळणार आहे. मस्त गारगार वारा होता. सूर्य आता नुकताच वर येत होता. आम्ही असे हळू आमच्या जिथे आम्हाला पोहोचायचंय तिकडे आम्ही निघालोत. थंडगार वाऱ्यात पहाटेचे 6:30-7 वाजलेले. आता आपण हळूहळू पोहोचणार आहोत. असे पहा, मस्त असा घाटातून रस्ता काढत काढत आम्ही चाललेले. आता अवघ्या एक 5 मिनिटात आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत, ज्या ठिकाणचं सरप्राईज आज. असे आपण आता हळूहळू या 2 मिनिटात जवळपास आपण आता पोहोचलेलो आहोत आर्यन वर्ल्ड स्कूलच्या भिल्लारेवाडी ब्रांचमध्ये. हे बघा, शाळेमध्ये असे सुंदर फुलांचे झाडं वगैरे लावलेले आहेत. थंडी वाजत असल्यामुळे सगळे स्वेटर वगैरे घालून मस्त चाललेले आहेत. आणि आता आपण आज जे सरप्राईज आहे ते स्पोर्ट्स डे आहे मुलांच्या शाळेचा, त्यासाठी आपण आलोत. असे पक्षी वगैरे सगळे शाळेचे लायब्ररी बघितले, नंतर अगोदर पेटपूजा, नंतर बाकी सगळं, आणि नंतर ग्राउंडवरती स्पोर्ट्ससाठी सगळे असे एकदम सज्ज झालेली, सगळी तयारी वगैरे व्यवस्थित झालेली आहे. नंतर एक 2-3 असे मुलांचे हे फोटो काढले. त्यासोबतच आपला एक छोटासा सेल्फी घेतला. आणि आता स्पोर्ट्सचं इनॉग्रेशन वॉर्मअप पिरियड चालू झालेला आहे. डान्स वगैरे करून मुलं असे छान स्वतःची एनर्जी वाढवत आहेत स्पोर्ट्ससाठी. त्यासोबतच शिक्षकांचाही डान्स मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वॉर्मअप सॉन्ग चालू आहे. नंतर ज्योत प्रज्वलित करून स्पोर्ट्सचं इनॉग्रेशन झालेलं आहे. मुलांनी छान प्रकारे स्वतः सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन करतायत या वयामध्ये. म्हणजे एक 5वीचे मुलं आहेत सगळी, ज्या स्पोर्ट्ससाठी इथं जमलेली आहेत. त्याच्यानंतर योगाचे काय महत्त्व आहे हे समजून सांगताना 5वी वर्गातली मुलं किती छान प्रकारे बघा योगासनं करतायत. त्यासोबत वेगवेगळ्या कलांचे प्रात्यक्षिकं दाखवण्यात आले. लाठी काठी आले, दांडपट्टा फिरवण्यात आला. इथं एज्युकेशन सोबतच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीला पण खूप महत्त्व दिलं जातं. हे जुन्या काळातली, शिवाजी महाराजांच्या काळातले खेळ आहेत. लाठी काठी, दांडपट्टा. हा बघा, एका हातात लाठीकाठी आणि एका हातात दांडपट्टा फिरवणं सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. हा मुलगा या वयामध्ये एवढे मेहनत करून शिकतोय आणि करतोय, हे प्रात्यक्षिक दाखवतोय. यासोबतच आता आर्यन स्कूलचे जे स्पोर्ट्स टीचर आहेत त्यांनी पण स्वतः हे सगळे प्रात्यक्षिक करून दाखवले आहेत. हे स्पोर्ट्स टीचर नॅशनल लेवलवरती कोचिंग करून आलेले आहेत. सगळे एकदम जबरदस्तरित्या दांडपट्टा आणि लाठीकाठी झालेले आहेत. त्याच्यानंतर चालू आहे तायकांडो आणि जुडोचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत मुलं, आणि सर त्याच्याबद्दल माहिती देत आहेत. मिक्स कर देते हैं, लेकिन ताइक्वांडो, जूडो, कराटे ये तीनों भी डिफरेंट स्पोर्ट है. ये तीनों एक स्पोर्ट नहीं है. जूडो, कराटे, इन दोनों में जमीन आसमान का फर्क है. कराटे, ताइक्वांडो में किक्स, पंचेस का यूज किया जाता है मैचेस में, प्रैक्टिस में, बल्कि जूडो में किक एंड पंचेस को फाउल माना जाता है. किक्स एंड पंचेस अलाउड नहीं होते. त्याच्यानंतर आपला मराठी खेळ कुस्ती, त्याबद्दल मुलं प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत.
आणि स्पोर्ट्स टीचर जे नॅशनल लेवलला खेळून आलेले आहेत आणि कोचिंग करून आलेत ते त्याबद्दल माहिती देत आहेत. कुस्ती खेळणाऱ्या मुलांसाठी ही माहिती खरोखरच उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या पुढील जीवनामध्ये त्यांना कशी काय कुस्ती खेळतात, काय करतात. आणि या शाळेचे शिक्षक जे आहेत ते एकदम व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करून मुलांना सांगतात. प्रत्येक स्पोर्ट्सबद्दल असेल, करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतील किंवा सिलेबसबद्दल असेल, सगळ्यांबद्दलही एकदम व्यवस्थित वेल ट्रेन टीचर्स आहेत. जोळी बांगडी डाव कोणताही डाव केला तर 1 ते 2-3 सेकंद समोर अपोजिट खेळाडूची पाठ खाली टेकली पाहिजे. पुन्हा एकदा बांगडी डाव. खूप छान या ठिकाणी आपली मुलं या ठिकाणी प्रात्यक्षिक करतायत. धोबी पछाड गावाचं नाव धोबी पछाड. धोबी पछाडावर 5 पॉईंट खेळाडूला दिले जाते. गुड मॉर्निंग पेरेंट्स. ह्याच्यानंतर पहा आता ॲनिमल परेड आहे ज्याच्यामध्ये स्कूलचे स्वतःचे हॉर्सेस आहेत. मी स्पेशलायझेशन झाले कराटेमध्ये. शतगोन स्टाईलनी माझं हॉर्स परेड पुढे गेल्यानंतर पाठीमागून डॉग्स परेड येते. वेल ट्रेन डॉग्स, पॅरेट्स आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये, रेड, येलो, पिंक, त्याच्यानंतर व्हाईट, ब्ल्यू अशी शाळेची ओन लायब्ररी आहे जी ॲनिमल लायब्ररी आहे. त्याच्यानंतर आता ॲक्च्युअल स्पोर्ट्सला ऑप्टिकल्स गेम्सला मुलींच्या सुरुवात झालेली आहे. मुलं कशी या वयामध्ये मेहनत घेऊन आणि सकाळच्या थंडीमध्ये त्यांचा स्पोर्ट्स डे एन्जॉय करतायत. सगळे स्पोर्ट्स प्रिन्सिपल्स, ओनर्स स्वतः याच्यामध्ये सहभागी असतात प्रत्येक गोष्टीसाठी. आता यानंतर मुलांची रनिंग रेस पहा. कसे मुलं एकदम एनर्जेटिक धावत आहेत. आता मुलांची ऑप्टिकल्स रेस चालू आहे ज्याच्यामध्ये मुलांना धाग्यामध्ये खूप सारे बॉल्स असे आतमध्ये हे करायचे असतात. ऑप्टिकल रेसबद्दल सांगण्याची गरज नाही, ते सगळ्यांनाच माहीत असते. मुलांची एनर्जी बघा, सकाळच्या थंडीमध्येही मुलं कसे एनर्जेटिक एकदम परफॉर्मन्स मस्त देत आहेत. अशाच प्रकारे स्पोर्ट डे सगळा आता संपलेला आहे. त्याच्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी लगेच शाळेने इथंच चालू केली आहे. तर आजचा हा ब्लॉग आपला स्पोर्ट्सवरती अवलंबित होता. आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.